पण लोक उभे राहत नाहीत ना मागे, म्हणजे बघा काय सगळं अख्खी इंडस्ट्री त्यांच्या मागे उभी राहिलेली सांगितलं की मी 2 आता उदाहरणं सांगतोय. हा एक विषय झाला. मधल्या काळात आणखी एक सिनेमा आला तर खालीद का शिवाजी, मग त्याच्यातही शिवाजी, त्याला तिथे कोणी उभं राहत नाही. आता ना मी अपेक्षा कशी करू त्या नावाचं समजा एक खालीद नावाचं काय, मी पाहिलेलं नाही तो पिक्चर, त्या पिक्चरबद्दल चांगलंच ऐकलंय. खालीद नावाचा एक मुलगा तो शिवाजी करतो तिकडे कुठेतरी, काय फॅन्सी ड्रेस आहे का काय मला माहिती नाही, पण त्या नावाचं मला काहीच प्रॉब्लेम. खालीद नावाच्या माणसाला शिवाजी करायचं वाटलं, त्याच्या डोक्यातलं शिवाजी या टायटलचं. पण आता त्याला करणार काय? आता जसं मला स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य नाव ठेवायचं, तसं काही लोकांना ना ऑपोज करायचं. पण मग आपली मराठी इंडस्ट्री ठराविकच भूमिका घेते असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे मनाचे श्लोकच्या कंट्रोवर्सीला उभी राहते नाही का मराठी का? मग काहीतरी मागे एक सिनेमा येत होता कुठेतरी, मोहम्मद नाव होतं, त्यांनी अपोज केलं, बदललं की नाव. आपण फक्त नाना पाटेकरांचा पण एक सिनेमा एक्झॅक्टली तो त्याचं नाव ठेवलं गुलाम मुस्तफा. आधी वेगळं होतं नाव त्याचं, मुस्तफा नाव होतं सिनेमाचं फक्त. नाही का ते मोहम्मद त्याच्यात होतं कुठेतरी, मुस्तफा नाव होतं, मग ते मुस्तफा बदलून गुलाम मुस्तफा केलं की मुस्तफा गुलाम. त्यामुळे ना आपल्याकडे नाही हो, सगळीकडे बाकीच्या तिकडे कोणी जात नाही, मराठी माणसं निदान डेअरिंग करून नाव ठेवतात.